नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच टीईटी 2026 जी की 28 जून 2026 रोजी जो पेपर होणार आहे विद्यार्थी मित्र, तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच बालमानसशास्त्र. तर आपण बालमानसशास्त्र या विषयाचे विद्यार्थी मित्र आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वपूर्ण प्रश्न, त्या प्रश्नांचा आपण शेवटच्या दिवसामधील महत्त्वपूर्ण असा सराव या ठिकाणी घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र, परीक्षेला या ठिकाणी केवळ 24 दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल आणि आपला अभ्यास किती झाला हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तपासायचं आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो टीईटीचा पेपर झाला होता, त्या ठिकाणी 2024 ची टीईटीची ही प्रश्नपत्रिका आहे. त्यावेळी बालमानसशास्त्र या विषयावरती जे काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते, असे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे बघा, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्व्ही व मेयर यांनी 5 मूलभूत क्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती क्षमता येत नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पीटर सॉल्व्ही आणि जॉन मेयर, ओके, पीटर सॉल्व्ही आणि जॉन मेयर जे होते यांनी एकूण 5 मूलभूत क्षमता सांगल्या. किती? तर 5 मूलभूत क्षमता. त्यापैकी आत्मनियमन ही जी क्षमता त्यांनी सांगितली आहे, ओके, आत्मनियमन यामधील कोणती क्षमता येत नाही म्हटलेलं आहे. बघा, प्रश्न व्यवस्थित वाचणं खूप गरजेचं आहे. आपल्याला यामध्ये न येते अशी विचारलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय दिलेलं आहे, 1 भावनांची जाणीव, 2 आत्मनियंत्रण, 3 आहे नवोपक्रमशीलता आणि 4 आहे जबाबदारीची जाणीव. तर विद्यार्थी मित्र, दिलेल्या पर्यायापैकी या ठिकाणी भावनांची जाणीव यामध्ये येतं. ओके, येते का हे बघायचं आहे आपल्याला. आत्मनियंत्रण आहे, नवोपक्रमशीलता आहे विद्यार्थी मित्र, आणि जबाबदारीची जाणीव आहे, हे आत्मनियमनामध्ये येतं. तर या ठिकाणी भावनांची जाणीव, ओके, भावनांची जाणीव हे यामध्ये येणार नाही. ओके, भावनांची जाणीव यामध्ये येणार नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 भावनाची जाणीव हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, भावनाची जाणीव म्हणजे काय विद्यार्थी मित्र, त्याला आत्मभान असे म्हणतात. म्हणजेच काय, या ठिकाणी यालाच आत्मभान असे देखील म्हणतात. ओके, आत्मभान म्हणून देखील ओळखले जाते. आणि याचाच अर्थ काय होतो, तर विद्यार्थी मित्र बघा आत्मभान जे असतं यामध्ये काय, तर स्वतःच्या भावना जाणणे. काय तर यामध्ये स्वतःच्या ज्या भावना आहेत त्या भावना जाणणे आणि स्वतःची बलस्थाने जाणणे हे येतं आत्मभान मध्ये. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्र, काय आहे. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषयवस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर करतील. बघा विद्यार्थी मित्र, जी व्यापक स्वरूपाची माहिती असते ही अगदी अर्थपूर्णरित्या म्हटलेली आहे. ओके, व्यापक स्वरूपाची माहिती कशा पद्धतीनं, तर व्यापक स्वरूपाची माहिती ही अर्थपूर्णरित्या विद्यार्थी मित्र परिणामकारक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे. ओके, अर्थपूर्णरित्या तसेच परिणामकारक पद्धतीने काय करायचे, विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करायचे, पोहोचवायचे. तर असा विषय वस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर करतील. बाबा या ठिकाणी बघा, संबोध साध्यता प्रतिमान, अग्रत संघटक प्रतिमान, भूमिका पालन प्रतिमान ही प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान. तर कुठल्या अध्यापन प्रतिमानाचा या ठिकाणी वापर होणार, तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी अग्रत संघटक प्रतिमान, ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अग्रत संघटक प्रतिमानाचा वापर त्या ठिकाणी शिक्षक जे आहे ते करतील. ओके, बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या हे सर्व पॉईंट आपण या ठिकाणी कन्सेप्ट जी आहे ती समजून घेऊया. ओके, नेमकी ही कन्सेप्ट काय आहे विद्यार्थी मित्र, ही आपल्याला अगदी व्यवस्थितरित्या समजून घ्यायची आहे. तर पहा, ओके, बघा विद्यार्थी मित्र, अग्रज संघटक प्रतिमान जे आहे त्याचे जनक कोण आहेत, त्या प्रतिमाचे जनक आहेत डेव्हिड आसुबेल. ओके, कोण आहेत, डेव्हिड आसुबेल. डेव्हिड आसुबेल हे याचे जनक आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र भूमिका पालन प्रतिमान, ओके, भूमिका पालन प्रतिमान जे आहे यांचे आहेत फॅनी शॅफेल. कोण आहेत, फॅनी शॅफेल. फॅनी शॅफेल हे याचे जनक आहेत. तसेच कोण आहे, तर जॉर्ज शॅफेल. फॅनी शॅफेल आणि जॉर्ज शॅफेल हे याचे जनक आहेत. ओके, चला
त्यानंतर विद्यार्थी मित्र आता हे झाले, मग यापैकी तर आपल्याला महत्वपूर्ण असतातच, तर याच्या व्यतिरिक्त काही अजून अध्यापन प्रतिमाने आहेत जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत, जी की मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. ओके, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असणारी अध्यापन प्रतिमाने. तर बघा, यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण येते ते म्हणजे उद्गमन प्रतिमान. कुठला आहे विद्यार्थी मित्र? तर उद्गमन. ओके, बघा उद्गमन प्रतिमान हे देखील महत्वपूर्ण आहे. उद्गमन प्रतिमान जे आहे ते याचे जनक कोण आहेत? तर हिल्डा टाबा. ओके, यावरती 100% परीक्षेमध्ये यापूर्वी खूप प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. हिल्डा टाबा हे उद्गमन प्रतिमानाचे जनक आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्र बोधात्मक विकास प्रतिमान. ओके, बघा बोधात्मक विकास प्रतिमान. बोधात्मक विकास प्रतिमान जे आहे ते या बोधात्मक विकास प्रतिमानाचे जनक कोण आहेत? तर याचे आहेत विद्यार्थी मित्र जीन पियाजे. ओके, हे देखील लक्षात असू द्या. बोधात्मक विकास प्रतिमानाचे जनक कोण आहेत? तर जीन पियाजे हे याचे आहेत. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वपूर्ण म्हणलं तर विद्यार्थी मित्र बघा, प्रशिक्षण प्रतिमान जे आहे, प्रशिक्षण प्रतिमान. ओके, प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान येतं रॉबर्ट गॅगनी. ओके, कोण याचे? रॉबर्ट गॅगनी हे याचे जनक होते. ओके, चला त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे प्रश्न पहा. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक असते. ओके, बघा अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श करायला, अनुभवायला देतात, तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे देतात, यामधून कोणते तत्व साध्य होते? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? तर अंध विद्यार्थी जे आहेत, अंध विद्यार्थ्यांना शिकवत असताना काय करतात? तर शिक्षक त्यांना प्रत्यक्ष वस्तू हाताळायला देतात. ओके, स्पर्श करायला, अनुभवायला देतात, तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे त्या ठिकाणी त्यांना देतात. यामधून कोणते तत्व साध्य होते असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे. ओके, यामधून कोणते तत्व साध्य होते? तर बघा विद्यार्थी मित्र, यामधून साध्य होणार तत्व कोणते असणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. पहा ऑप्शन बघा या ठिकाणी, एकात्म अनुदेश, मूर्तता, अधिक चेतना की स्व अध्ययन. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सर्व वस्तूंना विद्यार्थी काय करता येतं? स्पर्श करता येतं. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणते आपल्याला? या ठिकाणी मूर्तता, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा या ठिकाणी मूर्तता म्हणजे काय? तर प्रत्यक्षता. ओके, मूर्तता म्हणजे काय? तर प्रत्यक्षता त्या ठिकाणी असते. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थी. ओके, परीक्षेमध्ये कमी गुण मिळालेला विद्यार्थी काय म्हणतो? प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली गेली, अशी कारणे सांगतो. आता हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे? बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हा पॉइंट IMP आहे, कारण की आपल्याला मानसिक संरक्षण या टॉपिक वरती 100% परीक्षेमध्ये प्रश्न हा बघायला मिळत असतो. त्यामुळे सर्वांनी हा पॉइंट तर व्यवस्थित कव्हर करून जायचा आहे. ओके, यापूर्वी आपण यामध्ये डिटेल बघितलेला आहे विद्यार्थी मित्र. तर बघा, आता कुठली मानसिक संरक्षण यंत्रणा झाली? ही प्रक्षेपण, तादाम्य, विस्थापन की प्रतिपूरण. ओके, कुठल्या प्रकारची झाली? विद्यार्थी मित्र, ही मानसिक संरक्षण यंत्रणा ती आहे प्रक्षेपण. ओके, ऑप्शन नंबर 1 प्रक्षेपण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आता बघा प्रक्षेपणामध्ये नेमकं असतं काय? प्रक्षेपणामध्ये काय, तर परीक्षेत कमी गुण मिळाले, तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती, किंवा उत्तरपत्रिका जी फार कठीणरित्या तपासली गेली, कडक तपासली गेली, असे कारण येतं. याला काय म्हणतात? त्याला प्रक्षेपण असे म्हणतात. ओके, तादाम्य. तादाम्य म्हणजे काय? तर मोठ्या व्यक्ती ज्या असतात, ओके, मोठ्या व्यक्तींशी संबंध जोडणे. तादाम्यामध्ये काय असतं? तर मोठ्या व्यक्तींशी जो आहे हा संबंध जोडला जात असतो. आपली त्यांच्यासोबत ओळख आहे, आपले त्यांच्याशी नाते आहे, असे करून मोठ्या मोठ्या व्यक्तीसोबत फोटो काढणे आणि ते फोटो घरामध्ये लावून इतरांना दाखवणे हे येतं तादाम्यामध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्र, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे विस्थापन. विस्थापन मध्ये काय येतं? तर विस्थापन मध्ये एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. विस्थापन मध्ये काय? तर एकाचा जो राग आहे, ओके, हा दुसऱ्यावरती काढला जातो. म्हणजेच आपल्यापेक्षा लहान व्यक्तीवरती काय? राग जो आहे हा काढला जात असतो. बघा, एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. आणि प्रतिपूरण काय विद्यार्थी मित्र? तर बघा या ठिकाणी प्रतिपूरण ही जी मानसिक संरक्षण यंत्रणा आपण बघूया, तर यामध्ये देखील खूप काही घटक असतात.
प्रतिपूर्णामध्ये विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला माहित आहे की प्रतिपूरण म्हणजे काय, तर छोट्या या ठिकाणी गुन्ह्यासाठी फार मोठी शिक्षा मिळून स्वतःला सहानुभूती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणे हे तर प्रतिपूर्णामध्ये. ओके, चला यानंतर पहा याचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. बघा प्रतिपूरण एका गोष्टी, बघा प्रक्षेपण आपल्या चुका, उणिवा, अक्षमता न स्वीकारणे व दुसऱ्याच्या दोषाजवळ माथी मारणे. तादाम्य स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी मोठ्या व्यक्तींसोबत संबंध जोडणे हे तर तादाम्यामध्ये. त्यानंतर विस्थापन एकाचा राग दुसऱ्यावर काढणे हे तर विस्थापनामध्ये. त्यानंतर प्रतिपूरण म्हणजे काय, तर एका गोष्टीत आलेले अपयश दुसऱ्या गोष्टीमध्ये भरून काढणे म्हणजे प्रतिपूरण होय. ओके, एका गोष्टीमध्ये आलेले अपयश दुसऱ्या गोष्टीमध्ये भरून काढणे म्हणजे प्रतिपूरण होय. बघा विद्यार्थी मित्र, संरक्षण यंत्रणा संदर्भात IMP पॉईंट या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत. विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला प्रेस करायचं आहे आणि विद्यार्थी मित्र व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नाची ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, किंवा कमेंटमध्ये चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये तुम्ही PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय प्रश्न काय विद्यार्थी मित्र, तर प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती. ओके, दोन परिस्थिती या ठिकाणी दिलेल्या आहेत. एक म्हणजे आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान आणि एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. ओके, तर हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये बदलाय. आता बघा एकसारखे आणि समान घटक म्हणजे समान घटक उपपत्ती. ओके, कोणत्यामध्ये म्हटले आहे, समान घटक उपपत्तीमध्ये, आणि ती आहे थॉर्नडाईक यांची. तर ऑप्शन नंबर 3 थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र काय असते या ठिकाणी प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती यामध्ये समानता या ठिकाणी असते, ती असते थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती. नंतर बँगलेची अध्ययन संक्रमण जडची सामान्यीकरण उपपत्ती आहे. शक्तिवादी उपपत्ती विद्यार्थी मित्र थर्स्टन यांची आहे. ओके, थर्स्टन यांची शक्तिवादी उपपत्ती येतं. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चला बघा विद्यार्थी मित्र, आता हे प्रश्न जे आहेत यापूर्वी प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत त्याच प्रश्न आपण घेत आहोत आणि तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा आगामी परीक्षेमध्ये होईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा, बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक गोष्टींवर अवलंबून असते असे मत मांडले. यामध्ये प्रयोज्य म्हणजे काय, अनुकरण करणारा बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे आहे तो व्यक्ती सामाजिक दृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. हे देखील कोणत्या बाबीपर्यंत आढळते, कोणत्या बाबीपर्यंत असते, तर आदर्शाची चिटकी गुणवत्ता, आदर्श व्यक्तींच्या वर्तनाचा विकास परिणाम की आदर्शाकडून प्रयोज्याला मिळणारी जी प्रेरणा असते यावरती असते का. बघा तर विद्यार्थी मित्र कुठपर्यंत असतो, त्या ठिकाणी आदर्शाची चेतकीय गुणवत्ता जी आहे इथपर्यंत हा असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आदर्शाची चेतकीय गुणवत्ता हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, स्वतंत्र विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य आणि परम सहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी रिकामी जागा ही अध्यापन पद्धती आहे. बघा आता या पद्धतीमध्ये कशाचा विकास होतोय, सामाजिक विकास होतोय. मग कुठली अध्यापन पद्धती असणार आहे, चर्चा, सामूहिक, समवय की समालोचन. आता विकास कोणता होतोय, तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला स्पष्ट लिहून आहे की सामूहिक असणार आहे. मग ओके, सामाजिक विकास हा सामूहिक चर्चेतून होत असतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 सामूहिक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रभुत्व. ओके, प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्र रिकामी जागा यांनी कोणत्याही गोष्टींचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी संपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्ट्या विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलते असे प्रतिपादन केले आहे. कोणी केले आहे, मॅरिसन, हर्बर्ट, बॅगले की विल्यम जेम्स. तर विद्यार्थी मित्र हे प्रतिपादन म्हणजे हे सूचना कोणाची आहे, तर मॅरिसन या मानसशास्त्रज्ञाची आहे. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मॅरिसन. यानंतर पुढील प्रश्न बघा, जीन पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्याने 4 टप्पे सांगितले. या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्तकावस्था असेही म्हणतात, तर ही विकासावस्था साधारणपणे किती वर्षापर्यंत असते. ओके, ही जी विकासावस्था आहे
ती साधारणपणे किती वर्षापर्यंत असते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र. तर पहा ही जी अवस्था आहे किती वर्षापर्यंत असणार आहे विद्यार्थी मित्र, या ठिकाणी समजून घेऊया. बघा 0 ते 2, 7 ते 11, 2 ते 7 आणि 11 वर्षापर्यंत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, तर पहा ही जी अवस्था आहे विद्यार्थी मित्र ही किती वर्षापर्यंत असते रे. ओके, तर बघा ही अवस्था असते विद्यार्थी मित्र या ठिकाणी 7 ते 11 वर्ष. ओके, 7 ते 11 वर्ष. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार. सॉरी, ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी या घटकाला आपण सविस्तररित्या समजून घेऊया. पहा या ठिकाणी 0 ते 2 वय जे असतं, ओके, 0 ते 2 वर्ष याला काय म्हणतात, याला संवेदकारक अवस्था असे म्हणतात. काय म्हणतात याला, संवेदकारक अवस्था. ओके, याला संवेदकारक अवस्था म्हणतात. आता या अवस्थेमध्ये काय होतं विद्यार्थी मित्र, 0 ते 2 या अवस्थेमध्ये काय असते, वैशिष्ट्य काय तर अनुकरण, कार्यकारणभाव, वस्तूंचा संबोध, ओके, खेळणे, अवकाश ज्ञान या क्षमता त्यामध्ये येतात. त्यानंतर 7 ते 11 वर्ष ज्यावरती आपला प्रश्न होता, यामध्ये काय तर मूर्तकाळ अवस्था असतो. यामध्ये काय, याला काय म्हणतो आपण, मूर्तकाळ अवस्था. ओके, किंवा मूर्त क्रियात्मक अवस्था असे म्हणतात. ओके, काय म्हणतात विद्यार्थी मित्र, याला मूर्त क्रियात्मक अवस्था असे देखील म्हटलं जाते. क्रियात्मक अवस्था. ओके, चला यानंतर 2 ते 7 वर्ष जी आहे, ओके, ही कुठली अवस्था झाली, तर ही विद्यार्थी मित्र 2 ते 7 ही क्रियात्मक पूर्व अवस्था असते. ओके, कोणती असते, क्रियात्मक पूर्व अवस्था. तर ही क्रियात्मक पूर्व अवस्था असते. त्यानंतर 11 वर्षाच्या नंतर पुढची जी अवस्था असते विद्यार्थी मित्र, याला औपचारिक क्रियात्मक अवस्था असे म्हणतात. काय म्हणतात याला, औपचारिक. ओके, औपचारिक क्रियात्मक अवस्था. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण सविस्तर स्पष्टीकरण जे आहे या प्रश्नाचं बघितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, शरीर रचना व स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थल, जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनात्मक व्यक्तींचा समावेश कोणत्या प्रकारात होत असतो. ओके, कोणत्या प्रकारामध्ये होतो अशा व्यक्तींचा समावेश, एंडोमॉर्फिक, मेसोमॉर्फिक, एक्टोमॉर्फिक की प्लेगमॅटिक. ओके, तर विद्यार्थी मित्र अशा व्यक्तीचा समावेश जो असतो हा एंडोमॉर्फिक या गटामध्ये होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला यानंतर बघा, इसवी सन 1957 मध्ये मूलगमित्व, ओघवतेपणा, लवचिकता व उत्पादकता या निर्णयात्मक घटक जे आहे या निर्णयाकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले. ओके, कोणी मांडले, टर्मन, गोपाल एस.के. गोपाल स्वामी, ओके, त्यानंतर एस.के. गुप्ता आणि गिलफोर्ड. तर हे कोणी मांडलेलं आहे विद्यार्थी मित्र, तर हे मांडलेले आहेत गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने. कोणी मांडलेले आहेत, तर हे गिलफोर्ड, ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, गिलफोर्ड यांनी जे आहे 120 कशा समजा मांडल्या, तर बुद्धिमत्तेचे घटक मांडलेले आहेत. ओके, बुद्धिमत्तेचे यांनी काय 120 घटक सांगितलेली आहेत. ओके, कोणी, तर गिलफोर्ड यांनी. क्लिअर आहे सर्वांना. चला पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी गिलफोर्ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचा, पूर्वज्ञानाचा, समस्याचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणीवांचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात. ओके, कोणत्या तत्वामध्ये येतात, लोकशाही प्रधानता, क्रियाशीलता, निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन आणि यथार्थता. तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा, निदानात्मक आणि उपचारात्मक दृष्टिकोन, ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थ्याच्या जे पूर्वानुभवाचा पूर्वज्ञानाच्या ज्या समस्या त्या शोधायच्या आपल्याला. ओके, काय करायचं, समस्या शोधायच्या आहे म्हणजे काय, तर शोध घेणे म्हणजेच काय या ठिकाणी विद्यार्थी मित्र, निदान करणे. ओके,
शोध घेणे म्हणजेच काय तर निदान करणे, आणि ते शोध घेतल्यानंतर अध्यापनाची दिशा आखणे, उणिवांचा शोध घेऊन अध्यापन करणे. मग त्यावरती काय करायचं आहे, निदान झाले की त्याच्या आधारित आपल्याला उपचार करायचा आहे. ओके, काय करायचं आहे, उपचार करणे. मग या ठिकाणी निदानात्मक आणि उपचारात्मक दृष्टिकोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमध्ये कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एका कृतीत रस निर्माण होतो आणि तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते, ही कोणत्या पातळीमध्ये आहे बरं भावनात्मक विकासाच्या? ओके, बघा, मूल्य, संयोजन, मूल्य समूह, चरित्र आणि प्रतिचार कशामध्ये आहे? तर हे सर्व घटक येतात विद्यार्थी मित्र प्रतिचार या घटकामध्ये. ओके, कशामध्ये येतात? प्रतिचार मध्ये येतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 प्रतिचार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी डॉक्टर ब्लूम जे आहेत, ओके, यांनी काय उद्दिष्टांच्या या ठिकाणी वर्गीकरण केलं. ओके, उद्दिष्टांचं वर्गीकरण यामध्ये बघा कुठल्या पद्धतीचं आहे? बोधात्मक, एक दुसरा आहे भावनात्मक, ज्यावरती आपला प्रश्न आहे, आणि तिसरा आहे विद्यार्थी मित्र ते म्हणजे ज्ञानात्मक. ओके, बोधात्मक, भावात्मक आणि ज्ञानात्मक या 3 प्रकारचं वर्गीकरण आहे. त्यापैकी भावनात्मक मध्ये काय विद्यार्थी मित्र म्हटलंय, तर यामध्ये एक अवधानानंतर एका कृतीत काय रस निर्माण होतो, त्यामध्ये आपण रंगून जातो, हे कुठल्या तरी प्रतिचार या घटकामध्ये येतं. यानंतर पुढील प्रश्न बघा, पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान पूरक नाही? ओके, ते ओळखायचं आहे. पूरक नसणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. बघा, विद्यार्थ्यांच्या प्रवृत्ती, अभिरुची, हेतू इत्यादी प्रवर्तकाचा योग्य विचार करून पाठाची दिशा आखली पाहिजे. पुस्तककर्त्यांना वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी काय केले पाहिजे? पाठ्यांशाच्या मांडणीनुसार पाठ योजना करावी. यानंतर कोणत्याही पाठाच्या पद्धतीमध्ये पाठ योजने शेवटी मूल्यमापनासाठी वाव असला पाहिजे, आणि पाठ योजना ही अतिविस्तृत स्वरूपाची नसावी. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, काय तर पुस्तकामध्ये काय, पुस्तकापेक्षा काय म्हटलं या ठिकाणी, बघा, पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच काय पाठ योजना करावी. ओके, पाठ्यांशाची जी मांडणी आहे त्यानुसार पाठ योजना करावी. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय, अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. ओके, अनुवंश हा बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व यावरती परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तींचे गुणधर्म हे अनुवांशिकतेतून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात, असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधनाने सिद्ध केले आहे? ओके, हे मानसशास्त्रज्ञ कोणता आहे ज्यांनी संशोधनातून हे सिद्ध देखील केलेलं आहे? मेंडेल, न्यूमन, फ्रान्सिस गाल्टन आणि फ्रीमन. ओके, कोणी सिद्ध केलेलं आहे विद्यार्थी मित्र? तर हे अध्ययन या ठिकाणी म्हटलं या ठिकाणी अनुवंशाचे गुणधर्म आहे, हे कोणी सांगितलेलं आहे? तर हे फ्रान्सिस गाल्टन यांनी सांगितलं. ओके, गुणधर्म काय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण होतात, हे संशोधनातून सिद्ध कोणी केले? तर फ्रान्सिस गाल्टन यांनी सिद्ध केलेलं आहे. ओके, सिद्ध केलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्र, या ठिकाणी संशोधन केलेलं आहे या ठिकाणी अनुवंशा संदर्भात. ओके, तर अनुवंशाचे गुण असतात एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे, यामध्ये काय तर वाटाण्यावरती प्रयोग जो आहे ग्रेगोर मेंडेल यांनी केला होता. ओके, ग्रेगोर मेंडेल जे होते यांनी वाटाण्यावरती प्रयोग केला होता. ओके, वाटाणा जो होता वाटाण्यावरती या ठिकाणी यांनी प्रयोग केला होता. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, जे गुणधर्म संक्रमित होत असतात यामध्ये बघा काही टॉपिक आहेत, हे देखील आपण समजून घेऊया. गुणधर्म संक्रमणामध्ये सगळ्यात जास्त म्हणलं तर जे आई वडील असतात ना, आई वडील, तर आई वडिलांकडून एकूण किती तर 50% गुणदोष संक्रमित होत असतात. ओके, आई वडिलांकडून 50%. त्यानंतर आजी आजोबा, आजी आजोबाकडून विद्यार्थी मित्र 25%, आणि पणजी पणजोबा जे असतात, ओके, जी चौथी पिढी देखील असते, यांची मिळून काय 25%. अशा पद्धतीने जे आहे गुणदोष संक्रमित होत असतात. ओके, बघा या ठिकाणी गुणधर्म म्हटलंय तर गुणदोषाच्या संदर्भात देखील आहे, आणि हे कशा पद्धतीचं आहे हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्र, इतकं डिटेल आपण सविस्तर स्पष्टीकरण याकरता घेतात की कारण की या टॉपिकवर जर तुम्हाला प्रश्न आला तर तुमचा त्या ठिकाणी तो चुकला नाही पाहिजे. ओके, चला विद्यार्थी मित्र,
स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही टीईटी 2026 या परीक्षेची तयारी करत असाल ओके, तर विद्यार्थी मित्र तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं. ओके, समष्टीवादी संप्रदाय याचे वैशिष्ट्य नाही म्हटलेलं आहे. ओके, नाही. तर बघा विद्यार्थी मित्र, कुठलं विधान असणार आहे ते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ऑप्शन बघा या ठिकाणी काय काय दिलेले आहेत. भौतिक शास्त्रामध्ये असलेली पृथक्करण करण्याची प्रवृत्ती माणसात उपयुक्त नाही. ओके, माणसामध्ये काय मानसशास्त्रामध्ये उपयुक्त नाही. अनेक संवेदनाची गरज म्हणजे अवबोधन होत नाही. संवेदनाचे आकलन अलग होत नाही. आणि वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते. बघा काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्र. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. वस्तूच्या ज्या निरनिराळ्या भागांचा अवबोध केला जातो. ओके, वस्तूंच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्यांचे संघटन हे व्यक्तींकडून केले जाते. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादा. ओके, बघा मानसशास्त्राच्या ज्या विविध पद्धती आहेत ओके, यापैकी काय त्यापैकी विद्यार्थी मित्र काय म्हटलंय बघा. त्यापैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादाविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र कशा समज म्हटलंय तर प्रायोगिक पद्धतीबद्दल बोलण्यात आलेलं आहे. ओके, प्रायोगिक पद्धती याच्या मर्यादा दिलेल्या आहेत. बघा काय असतो, या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर फेरफार करणे शक्य होते. मनुष्याला भावना लपविता येतात, त्यामुळे निष्कर्षांवरती काय होतो तर निष्कर्षावरती परिणाम होतो. ओके, त्यानंतर बघा ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा आहे ती व्यक्ती तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येऊ शकतात. आणि काही समस्यांच्या बाबतीत हा प्रयोग करता येत नाही. ओके, पहा विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. असत्य असत्य विधान आहे ऑप्शन नंबर 1. या पद्धतीचा निष्कर्ष काय पडताळून काय केला जातो फेरफार करणे शक्य होते. नाही होत. शक्य होते का नाही. ओके, शक्य नाही. आणि इतर तिन्ही घटक यामध्ये आहेत त्यामुळे एकच हे विधान काय असत्य आहे. बाकी तिन्ही विधान हे बरोबर आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवन रस तयार होतात. त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा आणि आकारमान यावरती होतो. की शरीराचा बांधा आणि आकारमान यावरती एका रसाचा परिणाम होतो. तर कोणता आहे. वृकस्थ ग्रंथी, मस्तिष्क ग्रंथी, ओके, कंठस्थ ग्रंथी आणि लैंगिक ग्रंथी. तर कोणत्या याचा होतो विद्यार्थी मित्र. या ठिकाणी कोणत्या रसायनाचा परिणाम हा शारीरिक बांधा आणि आकारमान यावरती होत असतो तर हा होत असतो मस्तिष्क ग्रंथीचा. ओके, ऑप्शन नंबर 2 मस्तिष्क ग्रंथी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन रिकामी जागा वर्षाच्या वयापर्यंत भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य यातील फरक मुलांना समजू लागतो. ओके, बघा संबोध निर्माण होत आहे त्यामध्ये सुरुवातीला काय तर संबोध निर्माण होताना सुरुवातीला तास, तासानंतर काय होते विद्यार्थी मित्र दिवस. ओके, तासानंतर दिवस, दिवसानंतर महिने आणि महिन्यानंतर सर्वात शेवटी काय तर वर्ष असा अवबोध व्हावा लागतो. असा संबोध स्पष्ट होतो. आणि हे संबोध स्पष्ट झाले की नंतर एका मर्यादेपर्यंत भूतकाळ, भविष्यकाळ, ओके, भूत, भविष्य आणि वर्तमान जे आहेत ओके या काळाचा देखील बोध हा व्हायला लागतो. तर बघा 8 ते 9 वर्ष, 12 ते 9 19 वर्ष, 5 ते 6 वर्ष की 15 ते 16 वर्ष हे कुठपर्यंत असतं तर हे असतं विद्यार्थी मित्र 5 ते 6 वर्ष. ओके, या वयापर्यंत काय संबोधाचा विकास होत असताना हे सर्व घटक जे असतात त्या सर्व संकल्पना ज्या असतात ते स्पष्ट व्हायला लागतात. ओके, ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, या संकल्पना मुलाला कळू लागतात. यानंतर पुढील प्रश्न बघा. काय एखादा गायक ओके एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थल कालाचे भान राहत नाही.
या प्रकारच्या अवधानाला रिकामी जागा असे म्हणतात. ओके, बघा हे जे अवधान आहे या अवधानाला कोणतं अवधान म्हणता येईल आपल्याला? ऑप्शन बघा या ठिकाणी, अभ्यस्त अवधान, ऐच्छिक अवधान, अनैच्छिक अवधान की हेतुपूर्वक अवधान. तर विद्यार्थी मित्र, याला कुठल्या पद्धतीचं अवधान म्हणतात? तर बघा या ठिकाणी या अवधानाला काय म्हणतात? ते जे अवधान आहे हे आहे अभ्यस्त अवधान. ऑप्शन नंबर 1 अभ्यस्त अवधान. ओके, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. या अवधानाला अभ्यस्त अवधान असे म्हणतात. ओके, पहा आता विद्यार्थी मित्र, अवधानाचे काही प्रकार पडतात, ते प्रकार आपण समजून घेऊया. बघा पहा या ठिकाणी, एखाद्या वस्तूकडे किंवा विषयाकडे वळालेला मनाचा ओघ म्हणजेच अवधान होय. ओके, पहा एखाद्या विषयाकडे वस्तूकडे वळालेला मनाचा ओघ म्हणजे काय? अवधान होय. आता टिचनर यांनी कोणत्याही गोष्ट टिचनर यांचं म्हणणं काय तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच काय? तर अवधान होय असं म्हटलेलं आहे. आता अवधानाचे या ठिकाणी प्रकार बघा, अवधानाचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे अनैच्छिक अवधान, दुसरा आहे ऐच्छिक अवधान आणि तिसरा आहे अभ्यस्त अवधान. ओके, हे 3 मुख्य प्रकार आहेत. यामध्ये ऐच्छिक अवधान जे असतं विद्यार्थी मित्र, तर हे बघा या ठिकाणी अनैच्छिक अवधान जे असतं हे इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसते. ओके, इच्छा असो किंवा नसो याकडे लक्ष जाते. जसं की मुलांचं खेळण्याकडे लक्ष जातेच, मुलांचं काय खेळण्याकडे लक्ष हे जातेच. त्यानंतर ऐच्छिक अवधान बघा या ठिकाणी इच्छापूर्वक असते. ओके, हे काय? हे अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक असते, यासाठी प्रयत्न केला जात असतो. म्हणजेच अभ्यासाकडे प्रयत्नपूर्वक लक्ष आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं, हे याचं उदाहरण झालं. ओके, क्लिअर आहे सर्वांना? हे असतं ऐच्छिक अवधान. आणि यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अभ्यस्त अवधान, ज्यावरती आपला प्रश्न होता. तर बघा एखाद्या विषयात थोडी किंवा जास्त आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपोआप आपले लक्ष जाते. त्या विषयात आपण लक्ष देण्याच्या सूचना आधी काय द्यावी लागत नाही. आपल्या लक्षासाठी काय सूचना बुवा लक्ष द्या असं म्हणावं लागत नाही. आपोआप आपलं मन त्या ठिकाणी लागतं आणि मन त्या विषयात गुढ रमून जातं, रंगते एकदम. तर बघा या ठिकाणी याचं उदाहरण काय? तर चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका मशगुल होऊन जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही. हे झालं अभ्यस्त अवधानाचं उदाहरण. ओके, चला होप सर्वांना या ठिकाणी हा पॉईंट क्लिअर झाला असेल, अवधानाचे प्रकार समजले असेल विद्यार्थी मित्र. आता अवधानाचे प्रकार यावरती तुम्हाला कुठल्याही पद्धतीने जरी प्रश्न आला तर त्या ठिकाणी तो तुमचा चुकणार नाही, तो तुम्हाला व्यवस्थित सोडवता आला पाहिजे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, आणि जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजेच TET 2026 संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला या प्रश्नाची ही PDF हवी असेल आजच्या या व्हिडिओची, तर ही PDF तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता किंवा चॅनल जॉईन करण्यासाठी कमेंटमध्ये चॅनल सबस्क्राईब करून PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.